नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। उद्या 246 नगर परिषदा, 42 नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया, तर 3 तारखेला निकाल जाहीर होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची आज बीड, पैठण, आळंदीमध्ये प्रचार सभा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पैठण आणि कन्नडमध्ये प्रचार सभा पार पडणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची म्हसवड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रत्नागिरीत जाहीर सभा घेणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद, भांडूप इथल्या निवासस्थानी राऊत पत्रकार परिषद घेणार। मुंबई पालिकेसंदर्भात काय बोलणार याकडे लक्ष। दिल्लीत आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस। एसआयआर सह इतर मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता, तर पंतप्रधान मोदी सकाळी 10:30 वाजता अधिवेशनापूर्वी देशाला संबोधित करणार। मंत्रिमंडळ फुल, सध्या वेकेन्सी नाही, मंत्रिमंडळात जागा नसल्यानं कुणालाही मंत्रिपद मिळणार नाही। जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेश आणि मंत्रिपदाच्या चर्चेवरून फडणवीसांचा अप्रत्यक्ष टोला। कुठलीही ऑफर दिली तरी शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही, शिंदेंचा पीए बनायलाही तयार। मालवणमधील प्रचार सभेत निलेश राणेंचं वक्तव्य। निलेश राणे म्हणजे शिवसेनेचं खणखणीत नाणं, निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष। इलाका किसी का भी हो धमाका, निलेश राणे ही करेगा। मालवणमधील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्तुतीसुमनं। चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून हे प्रकार सुरू झाले। रवींद्र चव्हाण वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये येतात। चव्हाणांना विकासाशी देणं घेणं नाही, निलेश राणेंचा हल्लाबोल, तर निलेश राणेंच्या टीकेवर नंतर बोलणार चव्हाणांची प्रतिक्रिया। चुकीचे गौप्यस्फोट करून महायुतीत तणाव निर्माण करू नका, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आमदार निलेश राणेंना सल्ला। निलेश राणेंना सेनेतून विधानसभा लढवण्यास आम्हीच सांगितलं, बावनकुळेंचं भाष्य। नारायण राणेंच्या पावलावर पाऊल ठेवून निलेश राणे संघर्ष करतायत। संघर्षाच्या बाजूने कोकणातील जनता उभी राहील, रवींद्र धंगेकरांकडून ट्विट करत निलेश राणेंचं कौतुक। किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल, प्रचार सभेतील शिंदेंच्या फोनाफोनीवरून पेडणेकरांसह अंधारेंचा शिंदेंना टोला। इतरांसारखं मी थेट रेल्वे मंत्री वैष्णव यांना फोन करणार नाही, नाव न घेता रवींद्र चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला। 2 ते 3 महिन्यात बैठक घेऊन रेल्वेचे प्रश्न मार्गी लावण्याचं चव्हाण यांचं आश्वासन। रवींद्र चव्हाणांवर योग्य वेळी बोलेन, शिवसेना भाजपची युती काल परवा झालेली नाही, रवींद्र चव्हाणांच्या युतीवरील वक्तव्यावरून शिंदेंची प्रतिक्रिया। राज्यात खरी लढत महायुतीमध्येच, महाराष्ट्रात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे होणार, नगरसेवकही भाजपचेच निवडून येतील, मंत्री जयकुमार रावल यांचा दावा। लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केली, ज्यांनी काहीही केलं नाही ते देखील योजना आणल्याचं सांगतात। वर्ध्यातील प्रचार सभेत शिंदे सेनेच्या मनीषा कायंदेंचं वक्तव्य। मीरा भाईंदर पालिकेवर भगवा झेंडा फडकवायची बाळासाहेब ठाकरेंची इच्छा अपूर्ण राहिली, मात्र आम्ही ती पूर्ण करू, मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त। शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयात एलसीबी निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी, कार्यालयात व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी करण्यात आली। कारवाईनंतर शहाजी बापूंना अश्रू अनावर। आमदारकीला मला पाडलं हे भाजपच्या जयकुमार गोरे यांनी कबूल केलं, पालकमंत्र्यांनी पूर्ण जिल्ह्याची वाट लावली, शहाजी बापू पाटील यांचा मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप। तुला तिकीट देतो असं सांगून काही जण नजर चुकवायला लागले, खोटं बोलणारे बरेच लोक, मात्र निलेश राणे तुलाच तिकीट देणार असं बोलणारे फक्त एकनाथ शिंदे होते, निलेश राणेंचं वक्तव्य। इस्लामपूरला ईश्वरपूर करा अशी मागणी सातत्यानं केली जात होती, आम्ही तुम्हाला ईश्वरपूर नाव दिलं, आता तुमची द्यायची वेळ, मुख्यमंत्री फडणवीसांचं मतदारांना आवाहन। मुख्यमंत्र्यांचा उद्देश तुमचे प्रश्न सोडवण्याचा नाही, तर माझा पराभव करण्याचा। हात जोडणाऱ्यांनी 9 वर्ष काय केलं, ईश्वरपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। इंदापुरात एक जण 19 वर्ष मंत्री होते, तेव्हा काय केलं, जॅकेट घालून स्टाईल मारणं एवढंच मंत्र्यांना केलं का? प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची हर्षवर्धन पाटलांवर टीका। येणाऱ्या काळात काँग्रेस देशातून हद्दपार होणार, काँग्रेस डुबतं जहाज। वाशिममधील प्रचार सभेतून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। जामनेरमध्ये विरोधातील 17 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार, मंत्री गिरीश महाजन यांना विश्वास, विरोधकांचं डिपॉझिट जप्त करा, महाजनांचं मतदारांना आवाहन। गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली, गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसेंमुळेच भाजप पक्ष मोठा झाला, मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। निधीला काट मारायला तुझ्या
बापाच्या घरचा आहे का? ओमराजे निंबाळकर यांनी भर सभेत अजित पवारांवर केली टीका. प्रचार सभेत मतदारांना निधीबाबत इशारा देताना अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा ओमराजेंकडून समाचार. रील स्टार लोकप्रतिनिधी विसरतात की आपण लोकप्रतिनिधीही आहोत. आमदार राणा पाटलांकडून खासदार ओमराजेंचा रील स्टार बाळ असा उल्लेख. फक्त टीका करणं लोकप्रतिनिधीचं काम नसतं. राणा पाटलांचा खासदार ओमराजे निंबाळकरांवर निशाणा. तिजोरी जनतेची, माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे, तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असं ओघात बोललो. चौफेर टीकेनंतर अजित पवारांची सारवासारव. प्रभादेवीत माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये राडा. इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून वाद. शाखेसमोर शेड बांधण्यास स्थानिकांचा विरोध. विरोधानंतर सरवणकरांचा घटनास्थळावरून पाळ. उबाठाच्या इच्छुक उमेदवारांना वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला. शेड न बांधण्याची विनंती केल्यानंतर मी काम थांबवायला सांगितलं. समाधान सरवणकर यांची प्रतिक्रिया. तर दम होता तर पळपुटेपणा का केला? महेश सावंतांची टीका. राज्यातील 20 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या. न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं निर्णय. बारामती, फलटण, महाबळेश्वरसह 17 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे. सोलापूर जिल्ह्यातील 2 नगराध्यक्षपद आणि 6 नगरसेवक पदाच्या निवडणुकीला स्थगिती. बहुचर्चित अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीलाही स्थगिती. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीसंदर्भात संभ्रम दूर. अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक 20 डिसेंबरला होणार. 21 तारखेला मतमोजणी. सुधारित वेळापत्रकानुसार निवडणुका होणार. नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली. भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील प्रत्येकी एका जागेवरची निवडणूक पुढे ढकलली. जामनेर नगर परिषद निवडणुकीत मवियाच्या उमेदवार ज्योत्स्ना विस्पुते यांचा अर्ज नामंजूर. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना महाजन यांची बिनविरोध निवड. ज्योत्स्ना विस्पुतेंकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यानं बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर. 20 डिसेंबरला बारामती नगरपालिकेच्या सर्व जागांवर मतदान. अहिल्यानगरमधील 12 पैकी 4 नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डीतील निवडणुका पुढे. नगरसेवक पदाच्या 7 उमेदवारांबाबत कोर्टात अपील असल्यानं निर्णय. कुळगाव, बदलापूर नगरपालिका हद्दीतील 6 प्रभागांमध्ये निवडणूक स्थगित. या प्रभागांमधील निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात उमेदवारांची कोर्टात धाव. कोर्टातील निकाल न आल्यानं राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणूक स्थगित. या जागांवर 20 डिसेंबरला मतदान. जालन्यातील भोकरदन नगरपालिकेच्या 2 प्रभागांची निवडणूक स्थगित. 2 प्रभागांची निवडणूक 20 डिसेंबरला. 21 डिसेंबरला मतमोजणी. 2 प्रभागातील निवडणूक प्रक्रियेविरोधात कोर्टात याचिका. जळगावात 12 प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. भुसावळ, पाचोरा, अंमळनेर, वरणगाव, यावल आणि सावदामधील 12 प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. 4 तारखेला जिल्हाधिकारी पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार. बीडच्या परळीतील नगरसेवक पदाच्या 5 जागांच्या निवडणुका लांबणीवर. आक्षेप नोंदवल्यानंतर 3 प्रभागातील निवडणुका 20 डिसेंबरला होणार. यवतमाळ पालिकेची निवडणूक 2 डिसेंबरलाच झाली पाहिजे. उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. निवडणूक प्रक्रियेत अधिकाऱ्यांची चूक. उमेदवारांची आक्रमक भूमिका. डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने. रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमावेळी गोंधळ. दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शन. भाजपमधून नुकतेच शिंदेंच्या सेनेत गेलेल्या विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांचे बॅनर झाकल्यानं कार्यकर्ते आक्रमक. डोंबिवलीत भाजपचा मनसेला धक्का. डोंबिवलीचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नीसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. केडीएमसीत मनसे ठाकरेंच्या युतीच्या चर्चेआधीच मनसे जिल्हाध्यक्षांचं पक्षांतर. भोरमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा. अनेक महत्त्वाचे पदाधिकाऱ्यांची भाजपला सोडचिठ्ठी. सातारा जिल्ह्यातील पाटणकर गटातील 100 कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत. मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय. महाबळेश्वर आणि फलटण नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली. सातारा जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांचे निकाल एकत्र जाहीर करा. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची मागणी. कराडमध्ये अतुल भोसले यांना घेरण्याचं काम सुरू. आम्हीही आधुनिक अभिमन्यू आहोत. चक्रव्यूह भेदून भाजपचा झेंडा फडकवून कराडमधील प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया.
संपूर्ण महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर होणार. आमचा टायगर हा वेगळ्या प्रकारचा टायगर. मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. माझा डीएनए काढणाऱ्यांनी आधी डीएनएचा लॉंग फॉर्म सांगावा. सुनील तटकरेंचं थोरवेंना आव्हान. तर लॉंग फॉर्म नव्हे फुल फॉर्म असतो. बेसिक इंग्लिश तरी नीट बोला. महेंद्र थोरवेंचा टोला. पुण्यातील महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकामधून महात्मा फुलेंचं नाव हटवल्याचं प्रकरण. ओबीसी संघटनांचं आंदोलन. आक्रमक भूमिका घेण्याचा आंदोलनकर्त्यांचा मेट्रो प्रशासनाला इशारा. 2 तारखेला जोरात कमळाचं बटन दाबा. फक्त बटन तोडू नका. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचं मतदारांना आवाहन. वर्धेच्या आर्वीमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गौतमी पाटील मैदानात. नगराध्यक्षपदासाठी दीपाली देशमुख रिंगणात. मनीषा कांदे यांचीही प्रचारासाठी हजेरी. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 15 पैकी 14 आमदार निवडून दिले होते. स्थानिक निवडणुकांमध्ये विधानसभेची पुनरावृत्ती होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा. राजापूरसह सर्व नगरपालिकांना निधी देणार. शिंदेंचं आश्वासन. बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा एक आमदार म्हणतो की बाबरी पुन्हा उभारू, पण या देशात बाबर आणि त्याची औलाद आम्ही पैदा होऊ देणार नाही. प्रचार सभेदरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांचं वक्तव्य. जळगावच्या नशिराबादमध्ये भाजप आणि सेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रॅलीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळे सहभागी. गुलाबराव पाटील यांचं कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत. जळगावच्या शेंदुर्णीमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गिरीश महाजनांची प्रचार रॅलीत भाजपच्या उमेदवारासह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग. ठिकठिकाणी रॅलीत मंत्री गिरीश महाजनांचं जोरदार स्वागत. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची रवींद्र चव्हाणांकडून पाहणी. काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करा. रवींद्र चव्हाण यांच्या ठेकेदारांना सूचना. 6 महिन्यात काम पूर्ण करून नाट्यगृह खुलं करण्याचा चव्हाणांचा निर्देश. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी. पुढच्या आठवड्यात शहर भाजपची कोर कमिटी बैठकीत प्रवेश कोणाला द्यायचे यावर चर्चा होणार. दित्वाह चक्रीवादळानं तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत थैमान घातलं. मुसळधार पावसानं तामिळनाडूत 3 मृत्यू. मोठ्या प्रमाणावर पशुधनाचंही नुकसान. सुमारे 57,000 हेक्टर शेतजमीन पाण्यात. निवडणूक आयोगानं एसआयआरची अंतिम मुदत 14 डिसेंबरपर्यंत वाढवली. निवडणूक आयोगाकडून 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआरची प्रक्रिया सुरू. कांदिवली पश्चिममधील न्यू श्रीकृष्ण एसआरएस सहकारी गृहनिर्माण संस्थेतील झोपू योजनेला स्थानिक आमदारामुळे स्थगिती. मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल. स्थानिक लोकप्रतिनिधींनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अडथळे आणू नये. कोर्टाकडून स्पष्ट. एसी लोकलमध्ये बनावट यूटीएस पासवर प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांवर गुन्हा दाखल. 2 दिवसात 2 वेगवेगळ्या प्रकरणात बनावट तिकीटं आढळली. 3 कुर्ला रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात. उल्हास नदीच्या खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा. तक्रारीनंतर पोलिसांच्या भरारी पथकाची कारवाई. सक्शन पंप बार चालवणाऱ्या रेतीची साधनं जप्त. बदलापुरात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ. निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची. निवडणुका पुढे ढकलल्यानं उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था. कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक तात्पुरती स्थगित. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजपचा निषेध. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान यांनी याचिका दाखल केल्यानं निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप. अमरावतीतील प्रचार सभेत पत्रकारांना बसून दिल्यानं अनिल बोंडे आक्रमक. पोलिसांनी सुपारी घेतली आहे का? अनिल बोंडेंचा सवाल. डहाणू नगर परिषद निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी गेल्या. भाजपच्या उमेदवाराकडून शहरात भव्य प्रचार रॅली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू माची आणि भाजपचे उमेदवार भरत राजपूत यांच्यात थेट लढत. जळगावच्या शेंदुर्णीतील नगरपंचायत उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री गिरीश महाजनांची भव्य रॅली. संपूर्ण शहरात पार पडलेल्या रॅलीत भाजप उमेदवारांसह मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांचीही हजेरी.